तामिनी घाटात असं काय घडलं तुझ्यासोबत? 2021 मार्चमध्ये हां. माझ्या मित्राचा, मला ती तारीख पण लक्षात आहे हो. कारण झालं तसं. तर मी वारीत असताना मला माझ्या मित्राचा कॉल आला हां. की बाबा की एक पिकअप आहे आपल्याला मंडणगडमधनं, हम्म. तर येतोच का सोबत? कारण तिकडनं फक्त एक फॅमिली आणायची होती आणि तवेरा गाडी मोठी होती. तर म्हणलं रात्रीची वेळ आहे, चल माझ्यासोबत. हो. म्हणलं ठीक आहे, म्हणलं जाऊ. म्हणलं एक 10 सव्वा 10च्या आसपास आम्ही इथनं कोण निघलो. कोण होता तुम्ही? मी आणि माझा मित्र राहुल म्हणून माझा एक मित्र आहे हो. करुणनगर मधला, तो आणि मी. हो. तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं चालते जाऊ. तर तो आला. नंतर ना मग गेलो आम्ही. गेल्याच्या नंतर ना मग जेवण केलं आम्ही. घाट चालू व्हायच्या अगोदर हो. जेवण केलं. म्हणजे घाट चालू झालंच लगेच जेवण केलं. तर म्हणलं चला आता पुढचा प्रवास करू. मग एकदा लोकेशन चेक केलं म्हणलं, कारण घाटामध्ये रेंज नसते. हो. मग अगोदरच लोकेशन डाउनलोड करून ठेवलं होतं. तर आम्हाला 4:30-5 दाखवत होतं की तिथपर्यंत जायला तुम्हाला 4:30-5 वाजते. हो. आणि त्या घाटाचा जास्त काय अनुभव नव्हता, नवीन नवीनच गेलतो आम्ही. हो. तर मग अर्धा घाट पास झाला असेल, हो. तरी एक 15-20 किलोमीटर पास झाला असेल. नंतर ना मग असंच सरळ चालत असताना गाणे वगैरे चालू होतं गाडीत. तर अचानक असं एक आडवं काहीतरी पळालं. काय होतं ते असं? काय होतं म्हणजे ते दिसलंच नाही आम्हाला की काय होतं. अर्ध पास झालं पण अर्ध धडकलं. हो. हा, अर्ध धडकलं. आम्हाला कळलं की आपल्या गाडीला काहीतरी धडकलं जोरात. हो. तर म्हणलं बघू काय झालं आतमध्ये. की खाली उतरून बघितलं तर आमचा तवेरा गाडीचा बंपरच खाली पडला होता. बंपर पडला? हा, बंपर पडला होता. पण आसपास बघितलं तर काय काय असं रक्त वगैरे किंवा काय असं काय होतं का? रक्त वगैरे काय नाही, काही नाही. फक्त जोरात फटका बसला होता. हो. मग ते काय असेल ते काय आम्हाला काही दिसलंच नाही. हो. मग ते क्रॉस झालं. मग आम्ही खाली उतरलो, बघितलं तर बंपर खाली पडलेला. टायमिंग काय होतं त्यावेळेस? टायमिंग असेल तरी एक तरी अंदाज 11:30 पावणे 12च्या आसपास असेल, जास्त पण नाही. हो. मग ते झाल्याच्या नंतर ना म्हणलं आता इथं तर काही नाहीये, बंपर उचलू गाडी टाकू, सकाळी तिकडे पोहोचल्यावर बघते. नंतर ना बंपर वगैरे उचलला, गाडीत टाकला. मी बसलो गाडीत आणि मित्र पण बसला. हो. तर मित्राला लेफ्ट साईडच्या मिररमध्ये ना की आपल्या त्या मिररमधून त्याला दिसलं अचानक मागं काहीतरी आहे. हो. पण मित्राला म्हटलं बघू आपण काय आहे काय नाही, कोणी असेल तर कोणाला काय मदत वगैरे लागत असेल तर बघू. पण तसं काहीच नव्हतं. त्यांनी मला आरशात बघूच तवर तिथं काहीच नव्हतं. तो म्हणला तू रोहित खाली उतरू नको. म्हणजे काय असं पाठला करत होतं का तुमच्यासोबत? काय हा, गाडीच्या मागच काहीतरी होतं असं. त्याला दिसलं पण त्याने मला दाखवत दिसलंच नाही. म्हणजे त्याला दिसत होतं, तुम्हाला दिसत नव्हतं? मला दिसत नव्हतं. नंतर तरी तो म्हणला की तू खाली उतरू नको म्हणला. हो. काय तुला गाडी पळवता येत असेल ती पळव. हो. गाडी स्टार्टर मारला. पहिला स्टार्टर मारला, गाडी चालू झाली. एक्सिलेटर दिवसतोवर ना गाडी परत बंद पडली. अरे बापरे. हा, मग म्हणलं काहीतरी गडबड दिसते इथं. हो. नंतर ना स्टार्टर मारतोय तर स्टार्टर बसत नव्हतं, कारण इग्निशन मध्ये लाईटच दिसत नव्हती. नंतर ना म्हणलं आता खाली उतरायचं कसं. म्हणलं बोनट मध्ये आतमध्ये बॅटरी. म्हणलं मग एक 5-10 मिनिट थांबलो. नंतर ना मागणे एक गाडी यायचं आम्हाला जरा फोकस दिसला की मागणे एखादी गाडी येते. हो. म्हणलं ती गाडी येऊ हात करू थांबली तर ठीक आहे. हो. पण थांबली ती, आमच्या नशिबाने ती थांबली गाडी. हो. गाडी थांबली. मी खाली उतरलो तर आता गाडी चालू होती. प्लस मायनस वायरची ना ढिल्ली झाली अचानक. हो. बॅटरीची वायर असते ना प्लस मायनस, हो. ती अचानक लूज झाली म्हणून स्टार्टर बसत नव्हता. हो. ते टाईट केली, परत स्टार्टर मारला, गाडी चालू झाली. तिथनं पुढं मग आम्ही 1-2 गाड्यात ना की एका मागे एकच आम्ही गेलो. घाट संपला तिथं. नंतर ना घाट संपल्यानंतर एक चहाचं दुकान आहे, डायरेक्ट त्या डेस्टिनेशनला आम्ही जाऊन तिथं थांबलो. हो. परत विचारलं असेल मित्राला की काय बघितलं तुमचं? मित्राला विचारलं ना, मित्र असं म्हणलं की मला एक असं म्हणजे बॅक साईड दिसली, त्याला फ्रंट साईड दिसलीच नाही की त्याला बॅक साईड दिसली. तर काय होतं काय नाही, म्हणजे माणूस म्हणजे लेडीज होतं, कोण होतं नक्की? असं लेडीज सारखंच होतं म्हणला. हा. पण असं फ्रंट साईड ना अशी बॅक साईड दिसली त्याला, मोठे केस वगैरे दिसले. त्या आरशामध्ये एवढं त्याला दिसलं नाही, पण दिसलं त्याला काहीतरी असं झालं. आणि त्याने मला सांगूच तर ते गायब. आणि अचानकच काय बॅटरीची वायर लूज होणार आहे ना. पण हो. किती टाईट केलेली असते बॅटरीची वायर. आणि एकदा स्टार्टर बसला ना, एकदा बसला की नाही असं नाहीये, पण एक्सिलेटर होत नव्हतं की लगेच गाडी बंद पडली. धडकल्यामुळे पण नसेल असं नाही का? गाडी धडकली जोरात त्याच्यामुळे पण नसेल. धडकल्यामुळे एवढं नाही ना, वायर नाही लूज होऊ शकत.
मग पहिला स्टार्टर बसला ना, मानता येईल की आपल्याला की बाबा धडकल्यामुळे लूज होऊ शकतं, पण एक स्टार्टर बसला ना. हो. परत तुम्ही कोणाला दुसरे विचारलं starter- का? तिथे आसपासच्या लोकांना बाबा असं आमच्यावर घडलं वगैरे काय होतं का तिथं असं नाही? तिथं तसं काय नव्हतं, पण ते फक्त तेवढं दिसलं. नंतर ना खाली आसपास काय नव्हतं नसल्यामुळे ना आम्हाला भीती वाटत होती की खाली कसं उतरायचं. हो. की मित्राला दिसत होतं, मित्र सांगत होता की मला तो खाली उतरू नको. मग गाडीचं थोडं एक मागणं तर आम्हाला लाईट दिसली, म्हणलं एखादी गाडी थांबली तर ठीक आहे, म्हणलं बघू आपण काय झालं. असं झालं. तिथनं पुढं मग आम्ही खाली गेलो, उतरला, चहा वगैरे घातला. तिथनं मग आला 1-1.5 तासाचा रोड राहिला होता. आम्ही कोणाला सांगितलं नाही काय नाही की काय झालं आमच्यासोबत काय नाही. तिथनं पुढे येताना मग त्यांना ते जे आमचे कस्टमर होते त्यांना पिकअप केलं आणि येताना खोपोली मार्गे मुंबईच्या साईडनी पुण्यात आलो आम्ही. येताना दामिनीतनं आलोच नाही. इतकी भीती वाटली होती, म्हणलं आपल्या संग फॅमिली परत काय व्हायला नको की असं. म्हणजे तुमच्यावर फॅमिली पण होती का गाडीमध्ये? हा, तिकडनं आम्हाला फॅमिली घ्यायची होती ना. हा, मग तुम्ही तिकडून फॅमिली घेऊन आला? हा, तिकडनं फॅमिली घ्यायची होती आम्हाला. ती फॅमिली पण घाबरली होती का मग? त्यांना काय सांगितलंच नाही ना. जाताना दोघंच होतं आम्हाला, तिथनं कलेक्ट करताना फॅमिली घ्यायची होती. हा, म्हणजे तिकडे ज्यावेळेस आम्ही चाललो होतो तिकडं. तुमच्यावर ज्यावेळेस घटना घडली तेव्हा फॅमिली होती का त्या गाडीमध्ये? नाही, आम्ही दोघंच होतो. अच्छा, दोघंच होते. आम्हाला ती फॅमिली घ्यायची होती. तिथनं त्यांना पुण्याला घेऊन यायचं होतं. मग येताना आम्ही या मार्गे आलोच नाही. तिकडनं तसं खोपोली मार्गे पुण्यावरनं मुंबई साईडनी पुण्याला आलो आम्ही. काय सांगशील तामिळनाडूमध्ये एकटं जायचं असेल तर कसं काय, म्हणजे काय सांगशील तू आपल्या युट्यूबवरच्या? तामिळीत जर जायचं असेल तर शक्यतो रात्रीचं टाळावं आणि जमलं तर नॉनव्हेज खाऊ नये. म्हणजे नॉनव्हेज काय Non-veg- म्हणजे नॉनव्हेज म्हणून काय असं म्हणजे? काय सांगता येत नाही, पण नॉनव्हेज टाळावं, कारण आम्ही खाल्लं होतं हा, तुम्ही खाल्लं म्हणून सांगतोय. त्याचं काय असेल नसेल माहित नाही, पण टाळावं. एक तर रात्रीचं टाळावं आणि नॉनव्हेज खाणं नाही खाल्लं पाहिजे नॉनव्हेज. म्हणजे तामिळनाडूत नॉनव्हेज खाऊन जास्त जाऊ नये, कारण की जाऊच जास्त नाही. करून ते हा. पाटलं करतं असं म्हणजे पाटलं करतं. असे बरेच जण आम्हाला म्हणलेले आहेत, पण त्या दिवशी सुद्धा आम्ही खाल्लं होतं. अच्छा. हम्म. गावखेड पॉडकास्ट.